महत्त्वाची घडामोड केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांना रिपब्लिकन ऐक्यासाठी साथ घातली आहे। प्रकाश आंबेडकरांनी समाजासाठी एकत्र यायला हवं। रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना या शब्दात साथ दिली आहे। गट बाजूला सारून बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करूया। लातूरच्या कार्यक्रमामध्ये रामदास आठवले यांनी हे विधान केलेलं आहे आणि त्यांनी प्रकाश आंबेडकर यांनी समाजासाठी एकत्र यायला हवं, आपण दोघांनी एकत्र यायला हवं असं म्हणत साथ घातली। भविष्य काळामध्ये मी एवढं सांगतो की आमचे बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आणि मी आम्ही दोघे जर एकत्रित आलो तर आमची ताकद अजून फार मोठी होणार आहे। बाळासाहेब आंबेडकरांना माझं निवेदन आहे की समाजासाठी तुम्ही एकत्रीकरण करा, सगळ्या गटांना पण एकत्र आणूया आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करायचं असेल तर गटागटांनी ते स्वप्न साकार होणार नाही। बाळासाहेब आपल्याला एवढं सांगतो की तुम्ही सगळ्या जागा लढता आहात, पण अजूनही तुमचा पक्ष राज्यामध्ये रिकॉग्नाइज होत नाहीये, एवढी मतं मिळत नाहीये। त्यामुळे आपण कुठेतरी हा विचार करण्यात आवश्यक आहे। एक महत्त्वाची साथ घातलेली आहे आणि लातूरमधल्या एका कार्यक्रमामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडी कशा पद्धतीने काम करते, मात्र गटागटात आपण विभागले गेलो आहोत याची आठवण करून दिलेली आहे रामदास आठवले यांनी। आणि म्हणूनच आपण एकत्र येऊया, सगळे गट बाजूला सारून एकत्र येऊया आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करूया अशी ही साथ घातली आहे। अर्थात ही घातलेली साथ याला प्रतिसाद नेमका कसा दिला जातो आंबेडकरांकडनं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आरपीआय आठवले गटाकडनं जरी ही साथ दिली गेली तरी सुद्धा स्वतः प्रकाश आंबेडकर हे काय विचार करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्याचबरोबरीनं हे सगळे गट जे एकमेकांच्या विरोधात न जाता सुद्धा ज्या वेळेला निवडणुकीसाठी एकत्र उभे राहतात तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होत असतो आणि त्यात मोठा फटका या गटांनाही बसतो। हीच बाब लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वतः रामदास आठवले यांनी। याबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपल्या सोबत आहेत। अभयजी, एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे आठवलेंनी की एकत्रित आल्यानंतर होणारी जी अर्थातच आपल्या पक्षाची वाढ आहे ती चांगली असेल हे सुतोवाच करण्याचा आठवलेंनी प्रयत्न केलाय। खरंच आंबेडकर याला कसा प्रतिसाद देतील? त्यांनी पहिल्यांदाच अशी भूमिका मांडली असं नाही, यापूर्वी पण ते बोललेले विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिका सुरू झाल्या होत्या आणि ठाकरे बंधूंनी जेव्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला तेव्हाही रिपाई ऐक्य व्हावं या संदर्भात आठवलेंनी भूमिका घेतली होती, पण ती प्रत्यक्षात ती अंमलात येऊ शकली नाही। आतापर्यंत अनेकदा प्रयत्न झाले या दृष्टीने। शरद पवार यांनी एकदा खूप पूर्वी 98 साली या चारही गटांना आपल्या बरोबर घेतलं होतं, परंतु पुढच्या काळामध्ये ते गट मात्र एकत्र येऊ शकले नव्हते। पण आता पक्षाची ताकद कमी होते, तर या नवीन राजकारणामध्ये आपण एकत्रित यावं अशी भूमिका ते नेहमी मांडत आलेत, परंतु आजपर्यंत ते प्रत्यक्षात येऊ शकलेलं नाही आणि आताही तशी काही फारशी चिन्ह दिसत नाहीत। विशेषतः पुढच्या काळामध्ये कुठल्या निवडणुका पण लगेच येणार नाहीत। आता 20 जिल्हा परिषदांच्या ज्या निवडणुका राहिल्या आहेत त्या संदर्भात जेव्हा आदेश निघतील कदाचित त्यावेळेस या संदर्भात निर्णय होऊ शकेल, पण आज तरी तशी स्थिती दिसत नाहीये। इच्छा असली तरी आता कुठलाच असं त्या दृष्टीने जाण्याचे प्रयत्न होतील किंवा असा मार्ग दिसेल अशी शक्यता नाहीये। नक्कीच, धन्यवाद अभयजी आमच्याशी बोललात त्यासाठी। मात्र एकीकडे आपण बघतोय गट बाजूला सारूयात आणि एकत्र येऊयात अशी रामदास आठवले यांनी जी साथ दिलेली आहे त्याला आता खरंच प्रकाश आंबेडकर कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। खरात गटाचे सचिन खरात सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन खरातजी, आता रामदास आठवले यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की गट बाजूला सारून एकत्र येऊयात, खरंच एकत्र येण्याने खूप मोठा परिणाम दिसेल असं तुम्हाला